नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही सेवा बघणार नाही आहोत, तर त्या सेवेबद्दलच म्हणजे त्या सेवेचा अनुभव येण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी, 3 अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पाळल्या पाहिजेत. बघा, ज्या अर्थी आपण महाराजांच्या सेवेत आलो आहोत त्या अर्थीने त्यांचीच इच्छा आहे. आपण सगळे खूप नशीबवान आहोत की आपण महाराजांच्या सेवेत आहोत. महाराजांचं रोज नाम आपल्या मुखात आहे आणि महाराजांनी साक्षात सांगितलेलं आहे की जो मला जपतो त्याला, म्हणजे जो माझा नामजप करतो त्याला मी जपतो आणि जो माझा तारक मंत्र म्हणतो त्याला मी त्याच्या आयुष्यातल्या कोणत्याही समस्येतून तारतो. हे महाराजांचं आपल्याला वचन आहे. त्याच्यामुळे जो रोज तारक मंत्र म्हणतो, रोज नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येत नाही. आलं तरी ते फार दिवस टिकत नाही, कारण महाराज आपल्या पाठीशी आहेत. तर बघा, ज्या आरती म्हणून म्हणते की त्यांच्या सेवेत येणं हे कुणाचंही काम नाही, कारण झाडाचं पानसुद्धा महाराजांच्या इच्छेशिवाय हालत नाही. त्याच्यामुळे आपण त्यांच्या सेवेत आहोत. खूप 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 नशीबवान आपण आहोत. तर बघा, कुठेतरी आपले मागचे जन्मीचे पुण्यच आहेत की आपण आज त्यांच्या सेवेत आहोत. भले भले लोक आहेत की म्हणजे असं रोज ठरवतात की मी आज करणार सेवा, पण त्यांच्या हातून घडत नाही. लक्षात घ्या, का घडत नाही तर कुठेतरी महाराजांची अजून ती इच्छा नाही. त्यांची इच्छा मस्त असते की मी आज हे करणारच, पण काहीतरी असं होतं की त्यांच्या हातून ती सेवाच घडत नाही. असं तुम्हीही बघितलं असेल, तुमच्याही हातून काही अशा गोष्टी घडल्या असतील, म्हणजे असं घडलं असेल तुमच्या बाबतीत. तर बघा, कारण महाराजांची जोपर्यंत इच्छा होत नाही तोपर्यंत आपण त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांच्या म्हणजे त्यांचं नाव आपल्या मुखात येत नाही. लक्षात घ्या. तर ज्यावेळी आपण महाराजांचे सेवेकरी झालो किंवा सेवा करतो त्या अर्थी रोजची सेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे. आता बऱ्याच वेळेला रोज एकतरी अशी कमेंट्स असते की ताई, आम्ही रोज स्वामीचरित्र सारामृत वाचतो पण काहीच अनुभव येत नाही. म्हणजे आपले गुरुमाऊली नेहमी सांगतात की रोजची बघा, तुम्ही ज्या अर्थी स्वामींचे सेवेकरी झाला त्या अर्थी प्रत्येक घरात बघा, तुम्ही कधीही केंद्रात जा, तुमचा प्रश्न घेऊन एखादा जा. ज्यावेळी आपण जातो किंवा तुम्ही गेला असेल तर तुम्हाला या अनुभव आला असेल, आपण ज्यावेळी स्वामींच्या केंद्रात प्रश्न घेऊन जातो, मग तुम्ही दिंडोरीला जा किंवा कुठल्याही केंद्रात आसपासच्या, त्यावेळी तुमचा प्रश्न मांडता तुम्ही, त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं जातं की तुम्ही कोणती सेवा करता किंवा कोणती सेवा तुमची चालू आहे का, असं विचारलं जातं. किंवा तुमच्या सेवेवर तुमच्या प्रश्नावर सेवा दिली जाते. पण ती सेवा देण्याआधी इतर सेवा पण दिलीच जाते, म्हणजे तुमच्या प्रश्नाला जी योग्य सेवा आहे ती दिलीच जाते. पण त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आधी नित्यसेवेला चालू करा, मग तुम्हाला पुढची सेवा देईल. त्याच्यामुळे नित्यसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नित्यसेवेने आयुष्यातले 99% प्रश्न हे सुटतात. त्याच्यामुळे नक्की तुम्ही रोजची सेवा ही कराच. आता बऱ्याच जणांना रोजची सेवा आणि नित्यसेवा कळत नाही. बघा, नित्यसेवा म्हणजे त्या नावातच त्याचा अर्थ दडला आहे की नित्यसेवा आणि रोजची सेवा म्हणजे एकच. बघा, आता रोजची सेवा म्हणजे नित्यसेवा म्हणजे काय करायचं आणि नित्यसेवा केल्यानंतर अनुभव येण्यासाठी कोणत्या गोष्टी पाळायच्या. बऱ्याच वेळेला ताई म्हणतात की ताई, आम्ही रोज स्वामीचरित्र वाचतो पण आम्हाला काहीच अनुभव येत नाही. असं का होतं तर बघा, कधी आपण काही चुका पण करत असतो. आता गुरुमाऊलीने नेहमी सांगितले की नित्यसेवा ही प्रत्येक सेवेकऱ्याकडून झालीच पाहिजे. तर नित्यसेवा म्हणजे हा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्यातच सगळं दडलेलं आहे. लक्षात घ्या, खूप अनन्यसाधारण, खूप अनमोल ग्रंथ आहे. साक्षात महाराज यात बसलेले आहेत आणि जेव्हा आपण ज्यावेळी हा ग्रंथ वाचतो तितक्या जवळ आपण महाराजांच्या जात असतो. म्हणून प्रत्येक घरात या ग्रंथाचं पठण हे झालंच पाहिजे. तर नित्यसेवेमध्ये आपण रोज क्रमशः 3 अध्याय, आता तुम्ही ताई आमच्याकडे ग्रंथ नाही, तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता, तुम्ही जवळपासच्या केंद्रातून घेऊ शकता. असं काही आता अवघड राहिलेलं नाही. तुमच्या घराजवळ किंवा गावात केंद्र नसेल तर ऑनलाईन तुम्ही मागवू शकता. ऑनलाईन तर घरी तुमच्या वस्तू येऊच शकते ना. तर दिंडोरी प्रणित केंद्राचं म्हणजे हे स्वामीचरित्र सारामृत टाकलं की नक्की तुम्हाला ॲमेझॉनवरती उपलब्ध होईल, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा, नित्यसेवा म्हणजे काय तर रोजचे क्रमशः 3 अध्याय, तारक मंत्र आणि नामस्मरण ही कमीत कमी सेवा, रोजची सेवा. आता नित्यसेवेमध्ये भरपूर काही आहे, म्हणजे गायत्री मंत्र आहे, कालभैरवाष्टक आहे, पंचमहायज्ञ आहे. पण ह्या सगळ्या सेवा जरी तुम्हाला जमत नसल्या, ठीक आहे, तुम्हाला काहीच जमत नाही, म्हणजे या सगळ्यात श्रीसूक्ताचं पठण आहे, ह्या सगळ्या सेवा नित्यसेवेमध्ये तुम्हाला जमत नसल्या तर कमीत कमी मी सांगते, कमीत कमी रोज क्रमशः 3 अध्याय
तारक मंत्र आणि 11 माळी तर करायच्याच आहेत. रोज महाराजांना साखरेचा नैवेद्य आणि आरती ह्या गोष्टी तरी आपल्याला जमतात. ह्या गोष्टी करायला फक्त अर्धा तास लागतो. 24 तासातले अर्धा तास आपण काढू शकतो. सकाळी अंघोळ झाल्यानंतर अगदी 15 मिनिटात, ज्यांना सवय आहे ना ते 15 मिनिटातसुद्धा ही सेवा पूर्ण करू शकतात. बघा 3 अध्याय वाचायला हार्डली 5 ते 7 मिनटं लागतात मला तरी, कारण माझं आता हे वाचून पाठ झालेलं आहे, त्याच्यामुळे सवय आहे. अगदी आत्ताची जर लाईन म्हणते तर त्याच्या पुढची लाईन जी आपोआप तोंडात येते, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटात 3 अध्याय वाचून होतात. 11 माळी समजा तुम्हाला जमत नसतील तर रोज तुम्ही 1 माळ करा. 1 माळ पण ती मनापासून करा. बघा 11 माळी करत बसलाय आणि तुम्ही मन नाही आहे तुमचं, काही उपयोग नाही. आता बघा स्वामीचरित्र सारामृत रोज वाचन करताय पण काहीच अनुभव येत नसेल तर ह्या 3 गोष्टी तुम्ही पाळा. त्यातली 3 गोष्टी, पहिली कोणती गोष्ट बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार. आता बऱ्याच कमेंट्स येतात, मला खरंच सांगते, महाराजांच्या समोर बसून मी खोटं नाही बोलत, म्हणजे मांसाहाराबद्दल खूप काही कमेंट्स येतात. तर म्हणजे ताई आम्ही सेवा करून मांसाहार करू शकतो का, आमच्या घरात आणू शकतो का? तुम्हाला मी सांगते, तर बघा ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार आहे सेवा करायची नाही. आता मी सेवा करायची नाही असं म्हणजे स्ट्रिक्ट काही बोलत नाही. तुम्ही आता स्वतः तुम्ही खात नाही, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला करून द्यावं लागतं, ठीक आहे. तर बघा तुम्ही जर खात नसाल, करून जर तुम्हाला द्यावं लागत असेल, घरात काही प्रॉब्लेम असतील, काही माणसं असतात त्यांचा स्वभाव असतो लागतच त्यांना, तुम्हाला करून द्यावं लागतं, ठीक आहे, करून द्या. त्यांचं मन मोडून आपण केलेली सेवा पण रुजू होणार नाही, फळ देणार नाही, त्यांचा कुठंतरी आपल्याला हे लागणार, त्याच्यामुळे त्यांना करून द्या, ठीक आहे. पण करून दिल्यानंतर जर तुम्ही सेवा करणार असाल तर ते योग्य नाही. बघा आणि सकाळी लवकर उठल्या, तुम्हाला माहिती आहे आता आपल्या घरात कधी आणतात कधी नाही ते तुम्हाला माहीत असतं. ज्या दिवशी आणणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर देवपूजा वगैरे करायची, छान आंघोळ वगैरे करायची, देवपूजा करायची, तुमची जी काही आहे ती सेवा करून घ्यायची, नित्यसेवा असेल, देवपूजा असेल, जी काही आहे ती सेवा करून घ्यायची आणि मग तुम्ही करून देऊ शकता. पण खायचं नाही, लक्षात घ्या, खायचं नाही, करून देऊ शकता. आणि जरी करून दिला तरी त्याच्यानंतर इथे यायचं नाही. म्हणजे महाराजांच्या समोर कधी बघा करून दिलं तरी आपला हात त्याला लागलेला असतो, कुठेतरी आपलं विटाळलेलं ते म्हणजे मांसाहाराचा स्पर्श झालेलाच असतो, त्याच्यामुळे आपण इथं येतो, ग्रंथांना हात लावतो, कुठेतरी महाराजांचा अपमान झाल्यागत होतं. त्याच्यामुळे ही गोष्ट आपण कटाक्षाने पाळायची आहेत. मी असं म्हणत नाही की खूप मोठं, आता हे पापच आहे, मांसाहार म्हणजे पापच आहे, एखाद्या जीवाला मारून ते खाणं म्हणजे खूप मोठं पाप आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे करून देऊन त्याला हात लावून इथं येणं म्हणजे खूप मोठी चूक आहे. ते तुम्हाला 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि अनुभव म्हणजे विचार करा, तुम्हाला तरी ते पटतं का. त्याच्यामुळे करण्याआधी, घरात आणण्याआधी तुमची सेवा करा, मग करा. तुम्ही करून देऊ शकता, काही हरकत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आणि मेन म्हणजे आता बघा ताई आम्ही म्हणजे आम्ही सेवा करतो पण घरातले ऐकत नाहीत, ठीक आहे, तुम्ही करून द्या. पण बघा त्यांनासुद्धा आता तुम्ही सेवेत आलात ना, त्यांना कसं त्या मांसाहारापासून लांब ठेवायचं हे महाराज बघून घेतील. तुम्ही लांब आहात ना, ठीक आहे, तुमच्यापुरतं तुम्ही त्यांना करून द्या, काही द्या, फक्त खाल्ल्यानंतर किंवा करून दिल्यानंतर इथे यायचं नाही. आता तुम्हाला सेवा करायची आहे ना, ठीक आहे, तुम्ही तुमच्या हातून एक दिवस सेवा घडली नाही, ठीक आहे, आपल्याला म्हणायला लागतं आज बाबा माझी सेवा झाली नाही, तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता. मनातल्या मनात नामस्मरण करायला कुठलंही बंधन नाही. बघा कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता, जेवता, खाता, पिता, उठता, बसता, ऑफिसमध्ये, कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता, काही नाही. आता एखाद दिवस आपली नाही सेवा घडली, ठीक आहे, आपल्याला काम आहे, ठीक आहे, तुम्ही नामस्मरण करा, अखंड दिवसभर तुम्ही नामस्मरण करा, काही हरकत नाही. तर ही झाली पहिली गोष्ट, मांसाहार. दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य. रोजची सेवा ही रोज घडलीच पाहिजे, लक्षात घ्या. रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी ह्या झाल्याच पाहिजेत. आता 11 माळी नाही जमत, ठीक आहे, मी काय करायचं पुढे सांगते. तर बघा काही लोक असे असतात जे आता म्हणजे चूक ह्यांचीच असते, महाराजांना दोष देतात. बघा सातत्य हे पाहिजे. गुरुमाऊलींनी सांगितलं आहे की रोज नित्यसेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे. नित्यसेवा बघा, तुमच्या घरात एखादा जरी व्यक्ती नित्यसेवा करत असला तरी अख्खं कुटुंब त्या संकटातून तरून जातं. म्हणून नित्यसेवा ही घरात झालीच पाहिजे. तर नित्यसेवेमध्ये रोज स्वामीचरित्र सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत, त्यापैकी रोज 3 अध्याय म्हणजे क्रमशः 3 अध्याय, आज 3 अध्याय, उद्या 3 अध्याय, परवा 3 अध्याय, अशा प्रकारे सेवा करायची आहे. म्हणजे 7 दिवसामध्ये आपलं एक पारायण होतं, ठीक आहे. आणि रोज तुम्हाला 11 माळी
11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. कमीत कमी ही तरी सेवा तुमच्या हातून घडलीच पाहिजे. आता नित्यसेवेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कालभैरवाष्टक आहे, श्रीसूक्त आहे, पंचमहायज्ञ आहे. पण काही लोक अशा असतात की त्यांना नाही जमत, ठीक आहे, पण कमीत कमी आपण स्वामींचा सेवेकरी म्हणून रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, 11 माळी आणि तारक मंत्र तर म्हणलाच गेला पाहिजे. हे सातत्य पाहिजे. नाहीतर तुम्ही आज म्हणला आहे, उद्या म्हणला नाही, परवा चौथ्या दिवशी म्हणला आहे, परत पुढचे 5-6 दिवस काहीच नाही, सेवा नाही, काय नाही, मग तुम्हाला कसा अनुभव येईल बघा. आता तुम्ही एखाद्या नोकरीवर जॉईन झाला आहे, 2 दिवस गेला आहे, पुढचे 4 दिवस गेलाच नाही, 10व्याच दिवशी गेला आहे डायरेक्टर, तुम्हाला कोण ठेवून घेईल का नोकरीवर? तसंच आहे बघा. मी तुम्हाला हकलपट्टीच तुमची, पण महाराज आपले काही हकलून देणार नाहीत, लक्षात घ्या. आपण त्यांच्या सेवेत आलो आहे म्हणजे ही त्यांचीच इच्छा आहे, पण आपणही काहीतरी चांगलं देणं, आपणही आपल्याकडून बेस्ट देणं, 100% देणं खूप महत्त्वाचं आहे. महाराज आपली परीक्षा बघत असतात. त्याच्यामुळे आपल्या सेवेत पण आपल्याला अनुभव येण्यासाठी सातत्य पाहिजे. नाहीतर 1 दिवस केला आहे, 4 दिवस केला नाही, काहीही अनुभव येणार नाही, म्हणजे काहीच तुम्हाला जाणवणार नाही. त्याच्यामुळे सेवा करायची आहे तर सातत्य ठेवा. रोज कितीही जगाच्या पाठीवर कितीही काम असू दे आणि नित्यसेवेला कोणतंही बंधन नाही. तुम्ही रात्री 11 वाजता देखील ही सेवा करू शकता, काही हरकत नाही. दिवसभर जमत नाही ना, संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही छानपैकी हातपाय स्वच्छ धुवा आणि देवापुढे दिवा लावा आणि 5 मिनटात, अगदी 5 ते 10 मिनटात नित्यसेवा आपली होते. 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी. 11 माळी जर आता तुम्हाला 11 माळी जमत नाहीत ना, ठीक आहे, तुम्ही 1 माळ करा. पण ती मनापासून करा, ठीक आहे. 1 माळ करा, पण मनापासून करा. ही झाली रोजची नित्यसेवा. आता त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे एकाग्रता. बघा, बऱ्याच वेळा म्हटलं जातं की अनुभव येत नाही. त्याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एकाग्रता असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. सातत्य झालं. आता एकाग्रता म्हणजे काय? तर बघा, ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी ते 3 अध्याय तर आपण वाचत असतो, ठीक आहे. 3 अध्याय वाचत असतो, पण आपलं त्यात मन नसतं. आपलं नुसतं ते आपण ओव्या म्हणजे म्हणत असतो की जे काही अध्यायामध्ये आहे ते आपण वाचन करत असतो. ते फक्त तोंडानं आपण पुटपुटत असतो, पण आपलं मन जे आहे ते मन स्थिर नसतं. आपलं मन जे आहे ते इकडे तिकडे भटकत असतं. माझा नवरा, माझी मुलगी, माझा मुलगा, मग ते शाळेत जायचे आहेत, माझी भांडी घासायची आहेत, माझं धुणं धुवायचं आहे, माझा स्वयंपाक करायचा आहे, असं आपलं मन जे आहे ते विचारांशी गप्पा मारत असतं. भले आपण ते पुटपुटत असतो, म्हणत असतो, ठीक आहे, आपलं तोंड चालू असतं, पण आपलं मन जाग्यावर नसतं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे काही सेवा करताय, भले मग 5 मिनटं करा, नाहीतर 50 मिनटं करा, नाहीतर तासभर करा, 2 तास करा, काहीही त्याला अर्थ नाही. ती तुमची घोकमपट्टी झाली आणि कधीही महाराज या सेवेला जवळ करणार नाहीत, लक्षात घ्या. म्हणून 5 मिनटं सेवा करा, पण ती मनापासून करा. तुम्ही 5 मिनटं ठरवायचंच की ह्या 5-10 मिनटात फक्त मी, माझे महाराज आणि माझी सेवा, बाकी मला काही नाही, मला संसार नाही, मला प्रपंच नाही, मला कुठलंच टेन्शन नाही, माझा मुलगा मुलगी काही नाही, फक्त मी आणि माझे स्वामी, एवढंच. बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला इतर कोणतीच सेवा करण्याची गरज पण पडणार नाही. म्हणून सांगते, तारक मंत्र. आता तुम्हाला 11 माळी जमत नाही ना, तुम्ही 1 माळ करा ना, 1 माळ करा, पण ती मनापासून करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नाहीतर 11 माळी करताय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, काही अर्थ नाही. उगाच पुटपुट आणि कधी एकदा ती माळ संपते, कधी आपला मेरुमणी कधी जवळ येतो आहे ह्याकडे आपलं लक्ष असतं, कधी एकदा यातून मी मोकळं होतो आहे असं आपलं असतं. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल, ज्यावेळी तुमच्या मागे कोणतं काम नसेल, तुमची मुलं शाळेत गेली असतील, तुम्ही फ्री असाल एकदम, त्यावेळी सेवेला बसा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं कोणती मागं असं गडबड पण नसेल किंवा कशाची घाई नसेल, तुम्ही एकदम फ्री असाल, त्यावेळी शांत मनाने मन स्थिर ठेवून सेवेला बसा. 11 माळी तुम्हाला जमत नाही, 1 माळ करा, पण ती मनापासून करा. इतरच्या ज्या काही 10 माळी आहेत त्या तुम्ही कुठलेही म्हणजे काम करताना करा. उलट त्यावेळी जर तुम्ही नामस्मरण कराल तर ते कुठेतरी सगळ्यांच्यापर्यंत पोचेल, लक्षात घ्या. म्हणजे आता 1 माळ महाराजांच्या समोर बसून केले, ठीक आहे, मनापासून केली, ठीक आहे. उरलेल्या 10 माळी काय करायचं? तुम्ही चपाती करताय, करा ना, नामस्मरण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. उलट त्या जेवण करताय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, नामस्मरण करता करता ते जेवण करा. तुमच्या 10 माळी काय 100 माळी होतील, एवढं लक्षात घ्या. इथे बसून आपण फक्त बोटावर मेजून 11 माळी करतो, पण असंच जर तुम्ही काम करता करता कंटिन्यू जर नामस्मरण तुम्ही करत राहिलात, धुणं धुताय नामस्मरण करत राहिलात, भांडी घासताय नामस्मरण करत राहिलात, तर खरंच सांगते त्याचा अगणित फायदे होतील. कारण बघा, इतर वेळी आपण काम करताना अनेक विचार आपल्या मनात येतात, नको ते विचार येतात, आपल्याला टेन्शन असतं.
पण ते टेन्शन घालवण्यासाठी किंवा ते टेन्शनच येणार नाही आपल्याला, फक्त आपलं नामस्मरणाकडे लक्ष द्यायचं. ते काम पण आपलं व्यवस्थित होईल. आपल्या जेवणामध्ये जर तुम्ही नामस्मरण करताना जेवण करताना नामस्मरण कराल तर त्या जेवणामध्ये नामस्मरणाची गोडी उतरेल आणि ते अन्न इतकं चविष्ट लागेल की इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल, इतरांनासुद्धा त्याची गोडी लागेल. कुठेतरी ती सेवा त्या अन्नाद्वारे इतरांच्यापर्यंत पोहोचेल. इतकी प्रभावी नामस्मरणाचे म्हणजे महत्त्व आहे. त्याच्यामुळे 1 माळ इथे केला आहे, 10 माळी तुम्ही तिथे करा. 10 माळी म्हणजे मेदून करायचं नाही, कंटिन्यू जेवढं होईल तेवढं आपलं. तुम्ही जर तसं कराल ना तर तुमच्याकडून 100 माळीसुद्धा रोज होतील. इतकी उच्च कोटीची सेवा कडून होईल. म्हणून गुरुमाऊली नेहमी सांगतात की अन्न करताना नामस्मरणाचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. खूप तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा जमत नाही, इथे बसा 1 वेळा म्हणा, महाराजांच्या समोर बसा 1 वेळा म्हणा. पण काम करताना तुम्ही निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. म्हणजे तुम्ही चालीरीतीमध्ये पण म्हणू नका, तुम्ही असंच म्हणा. म्हणजे तुम्ही गुणगुणला तर तुमचा मुलगा गुणगुणेल, ज्याला आवड नसेल त्याच्याही चुकून तोंडात ते जाईल. तुम्हाला जर म्हणायचं नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या. यूट्यूबला जर आपण एखादं गाणं लावलं तर बघा ते आपोआप आपण गुणगुणतो. एखादं म्हणजे चित्रपटाचं गाणं आपण म्हणजे लावलं तर ते आपण गुणगुणतो ना, तसंच किंवा इतर आपल्या आजूबाजूचे लोक गुणगुणतात तसंच तारक मंत्र लावून द्या. बघा त्यांच्यामुळे तुमच्यामुळे इतरांच्या तोंडातसुद्धा तारक मंत्र गुणगुणतील, ते त्यांच्या तोंडात येईल आणि त्याचं पुण्य तुम्हालासुद्धा कुठेतरी मिळेल. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पण आपल्याला कळत नाहीत आणि म्हणून आपल्याला अनुभव येत नसतो. म्हणून सेवा करत असताना तुमच्या मांसाहार एक लक्षात ठेवायचा, मांसाहारचं पालन करायचं. आता कोणत्या गोष्टी पाळायच्या त्या मी सांगितल्या. सातत्य ठेवायचं आणि एकाग्रता ठेवायची. तर ह्या 3 गोष्टी जर तुम्ही ठेवलात ना तर नित्यसेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आणि इतर सेवा तुम्हाला करायला लागणार नाही. हे मी महाराजांच्या समोर बसून सांगते. मीच काय, परमपूज्य गुरुमाऊलीसुद्धा नेहमी सांगतात की 99% प्रश्न हे नित्यसेवेने अनेकांचे सुटलेले आहेत आणि सुटतातच. मग तुमचं कोणतंही समस्या घरामध्ये असो, 100% नव्हे 101% नित्यसेवेने सुटणार. आणि रोज तुमच्या हातून ही सेवा झालीच पाहिजे. क्रमशः 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी, महाराजांची आरती, नैवेद्य. आता रोज काही पंचपक्वान्न दाखवायचा का नाही, तुम्ही खडी साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे, चालेल, पण तो रोज दाखवायचा आहे. नाही तुम्ही 1 दिवस उपाशी राहता का, नाही 1 दिवस पण आपल्याला उपाशी बिना अन्नाचा आपण राहू शकत नाही. महाराजांना तसं का ठेवायचं, तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवा, ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. नाही तर रोज असं काही वेगळंच केलं पाहिजे असं काही नाही. आपले महाराज काही मागत नाहीत, फक्त आपला विश्वास, आपली भक्ती, आपली सेवा एवढंच मागतात. आपल्याकडून त्यांना काही नको आहे, आपणच खूप त्यांच्याकडे मागत असतो. मला महाराजांच्याकडून हे हवं आहे, ते हवं आहे, पण आपण सेवा तितकी प्रामाणिकपणे करतो का? नाही. पण म्हणून आपल्या सेवेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, एकाग्रता असला पाहिजे आणि काही अशा गोष्टी आहेत ज्यांचं आपण पालन देखील केलं पाहिजे. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.